उन्हाळा चालू झाला की काय होतं, सतत घाम यायला लागतो, आपल्याला सतत थकवा आल्यासारखं वाटतं, काहीच करावंसं वाटत नाही, बॉडी हीट वाढायला लागते, आपली एनर्जी डाऊन होते. मग अशा वेळेला आपण काय करतो, आईस्क्रीम्स खातो, कोल्ड्रिंक्स पितो. पण यामुळे आपले प्रॉब्लेम्स कमी होतात का? तर नाही, उलट आपले प्रॉब्लेम्स आणखीन वाढतात. पण यासाठी एक उत्तम उपाय आहे आणि ते म्हणजे गोंदकतिरा. ह्या गोंदकतिराचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो, गोंदकतिरा म्हणजे नक्की काय आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील. गोंदकतिरा हा झाडापासून मिळणारा एक नैसर्गिक गम आहे. यालाच इडेबल गम किंवा कतिरा गम असं देखील म्हटलं जातं. हे एक नॅचरल समर कूलर आहे. याचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. याच्यामध्ये ट्रॅगॅन्थिन आणि बॅसोरिन नावाचे ऍक्टिव्ह कंपाऊंड आहेत की ज्यामुळे जेव्हा आपण हा पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेला तो फुगून येतो आणि त्याची एक जेलीसारखी कन्सिस्टन्सी तयार होते. आणि त्याच्या या प्रॉपर्टीजमुळे तो शरीराचं हायड्रेशन उत्तम ठेवतो, आपल्या शरीराला चांगलं हायड्रेटेड ठेवतो की ज्यामुळे तो आपल्याला इतका फायदा देतो. जर याचे आयुर्वेदीय गुणधर्म बघितले तर हा मधुर रसाचा आहे, शीतवीर्याचा आहे आणि मधुर विपाकाचा आहे आणि त्यामुळेच तो पित्त कमी करणारा आहे. भैषज्य रत्नावली या आयुर्वेदीय ग्रंथामध्ये तो दाह शामक सांगितलेला आहे, म्हणजे दाह कमी करणार आहे. त्याच्या ह्या सगळ्या गुणांमुळेच तो उन्हाळ्यामध्ये वापरण्यासाठी एक उत्तम औषध आहे किंवा एक उत्तम उपाय आहे. त्याचे जर फायदे बघितले तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तो आपलं हायड्रेशन शरीराचं उत्तम ठेवतो, ते उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्याचा दुसरा फायदा म्हणजे तो ऍसिडिटी आपली कमी ठेवतो. तिसरं म्हणजे तो शरीराची जी आग होत असते, जी लाही होत असते, दाह होत असतो, तो दाह कमी करण्यासाठी मदत करतो. उन्हाळ्यामध्ये सतत घाम येत राहतो, त्यामुळे सतत थकवा आल्यासारखं वाटतं, थकल्यासारखं वाटतं, तर हा थकवा तो कमी करतो. आणि बरोबरीनेच त्याच्यामध्ये फायबर व्यवस्थित मात्रेमध्ये आहेत, म्हणूनच आपलं डायजेशन चांगलं ठेवतो, आपलं पोट चांगलं ठेवतो. आणि त्याच्या या फायद्यांमुळेच आपण त्याचा उन्हाळ्यामध्ये वापर हा नक्की केला पाहिजे. हा कसा वापरायचा आहे तर साधारणतः 1 ते 2 छोटे तुकडे, साधारणतः 5 ग्राम एवढ्या मात्रेमध्ये आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये फुगत ठेवायचे आहेत. या ठिकाणी मी 1 ते 2 तुकड्यांसाठी साधारणतः 1 ग्लास एवढ्या मात्रेमध्ये पाणी घेतलेलं आहे. सकाळपर्यंत हे चांगलं फुगून येतं आणि त्याची एक जेली तयार होते आणि त्याचा वापर आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. हे 1 ते 2 चमचा आपण सरबतांमध्ये, आपल्या प्यायच्या पाण्यामध्ये, ताकामध्ये, कशामध्ये हे टाकून आपण पिऊ शकतो. त्यामुळे त्याचे आपल्याला सगळे फायदे आपल्याला मिळतील. ते वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या देखील आपण लक्षात ठेवायला पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोंदकतिरा आणि आपण लाडवामध्ये जो गोंद वापरतो, ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. जो लाडवामध्ये आपण डिंक वापरतो किंवा गोंद वापरतो तो पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो फुगून येणार नाही आहे, पण गोंदकतिरा मात्र पाण्यामध्ये टाकल्यानंतर छान फुगून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट मध्ये हा कच्चा खायचा नाहीये, कायम आपण त्याचा फुगून त्याचा जेली जी तयार होते त्या जेलीचा वापर पाण्यामध्ये टाकण्यासाठी करायचा आहे. आणि त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट मध्ये आपण उन्हाळ्यामध्ये सब्जा देखील खातो, तर सब्जा आणि गोंदकतिरा आपण एकत्र वापरू शकतो का तर नक्कीच वापरू शकतो. तुम्ही अर्धा लिटर पाण्यामध्ये 1 छोटा चमचा सब्जाच्या बिया बरोबरनेच 1 चमचा गोंदकतिरा टाकून त्याचा वापर तुम्ही करू शकता. दोन्ही आपल्या शरीराला उत्तम हायड्रेशन देतात, आपली बॉडी हीट कमी करण्यासाठी मदत करतात. पण एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे, प्रत्येकाची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही वेगवेगळी असते, त्यामुळे कुठलीही गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे म्हणून त्याचा अतिरेक करणं हा आपण टाळला पाहिजे. बॉडी हीट कमी करण्यासाठी, थकवा कमी करण्यासाठी गोंदकतिराचा वापर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये आवर्जून करा. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल, गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत हॅपी राहा आणि हेल्दी राहा. नमस्कार.